दिल्लीतील वर्षा पवार ही 23 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली गेली होती. मात्र आता तिच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या बिझनेस पार्टनरनेच तिची गळा दाबून हत्या केली. एजन्सीनुसार पोलिसांनी सांगितलं की हरियाणातील सेनापतीमध्ये महिलेनं आत्महत्या केल्याचा संशय होता, परंतु बुधवारी महिलेचा मृतदेह नरेला येथील तिच्याच प्ले स्कूलमध्ये सापडला. आपला बिझनेस पार्टनर सोहन लालसोबत ती प्ले स्कूल सुरू करण्याच्या तयारीत होती. दिल्लीतील स्वतंत्र नगर येथील रहिवासी विजय कुमार यांनी 24 फेब्रुवारी रोजी नरेला पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी 23 फेब्रुवारी रोजी घरातून गेली आणि परत आलीच नाही. महिलेचा घटस्फोट झाला असून ती तिच्या वडिलांसोबत राहत होती. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की प्ले स्कूल अद्याप सुरू झालेलं नाही. त्याच्या बेसमेंटला एक खोली आहे जिथे ऑफिस म्हणून काम केलं जात असे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय कुमार यांनी 24 फेब्रुवारीला त्यांच्या मुलीच्या मोबाईलवर कॉल केला, पण तो एका अज्ञात व्यक्तीने रिसीव्ह केला. त्या व्यक्तीने त्यांना सांगितले की तो सेनापतीच्या हर्षणा गावात रेल्वे ट्रॅकजवळ आहे, जिथे एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ कॉलवर विजय कुमार यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची ओळख सोहन लाल म्हणून केली. मुलीच्या वडिलांनी घरमालकाच्या मदतीने प्ले स्कूलच्या ऑफिसचं शटर उघडलं असता मुख्य डेस्कच्या मागे त्यांच्या मुलीचा मृतदेह दिसला. यानंतर विजय कुमार यांनी स्थानिक पोलिसांना बोलावले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. मुलीचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. सोहन लालने आधी महिलेची हत्या करून नंतर स्वतः आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. औसा येथून गस्तीवर निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची जीप उसाच्या ट्रॉलीवर धडकली. हा अपघात नागपूर रत्नागिरी महामार्गावरील बुधोडा तालुका औसा येथे मंगळवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घडला. यात चालक युवराज किशनराव पांचाळ वय 52, पोलीस कर्मचारी मोतीराम घुले वय 42 आणि होमगार्ड धीरज मुंजाळ वय 50 तिघे राहणार औसा हे गंभीर जखमी झाले. यातील चालक पांचाळ यांचा उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. याबाबत औसा पोलीस ठाण्यात बुधवारी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले, औसा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल चालक युवराज पांचाळ सोबत मोतीराम घुले आणि होमगार्ड धीरज मुंजाळ हे औसा टी पॉइंट ते बुधोडा गावादरम्यान मंगळवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास जीपमधून MH24 AW 9337 गस्त घालत होते. समोर असलेल्या उसाच्या ट्रॉलीवर पोलिसांची जीप आदळली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने लातूरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील चालक पांचाळ यांचा उपचारादरम्यान मंगळवारी पहाटेच मृत्यू झाला, तर दोघा जखमींवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी दिली. याबाबत औसा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद बुधवारी करण्यात आली आहे. हा अपघात कसा झाला, नेमकी चूक कोण्या चालकाची आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.